In last lecture, we have seen what is the equality of two complex numbers, what is the addition of two complex number, and what is the conjugate of a given complex number. Now, in this chapter, in this lecture, we have seen what is the scalar multiplication. Scalar multiplication. First, we see the definition of scalar multiplication. If Z is equal to A plus IB, be any complex number, then for every k, k belongs to real numbers. K is a real number. Then for every k belongs to real number, k into z is equal to k into a plus I b is equal to. k ने काय करायचं, ह्या प्रत्येक रियल पार्टला मल्टिप्लाय करायचं आणि इमॅजिनरी पार्टला पण मल्टिप्लाय करायचं. k इंटू a प्लस k इंटू आय बी. हेच आपण असं लिहूयात के ए प्लस आय इंटू के बी. आले एक लक्षात. स्केलरने मल्टिप्लाय करताना प्रत्येक पार्टला मल्टिप्लाय करायचंय. रिअल पार्टला पण मल्टिप्लाय करायचंय आणि इमॅजिनरी पार्टला पण मल्टिप्लाय करायचंय. फॉर एक्झाम्पल, इफ झेड इज इक्वल टू 7 प्लस 3i, देन 5z इज इक्वल टू 5z काढायचंय आपल्याला. 5z ने आपण ह्या 7 प्लस 3i ला मल्टिप्लाय करूयात. 5z इज इक्वल टू 5 इंटू 7 प्लस 3i. 7 प्लस 3i सो इज इक्वल टू 5 ने 7 ला पण मल्टिप्लाय करायचं आणि 5 ने 3i ला पण मल्टिप्लाय करायचं. 5 इंटू 7 ब्रॅकेट मध्ये लिहूया प्लस 5 इंटू 3i. So what is this? 5 into 7 is 35 plus 5 into 3 15i. Okay. Now second example. If z is equal to 3 minus 4i, then 2z is equal to 2 ने काय करायचंय, 2z is equal to z is 3 minus 4i, so 3 minus 4i is equal to 2 into 3 is 2 into 3 minus 2 into 4i. So this is 2 into 3 is 6 minus 2 into 4i is 8i. Okay. Now homework ला तुम्ही सोडवा. If z is equal to 10 minus 9i, then what is the value of 5z? हे तुम्ही नोटबुक मध्ये करा. तर स्केलर मल्टिप्लिकेशन पाहिल्यानंतर आता आपण पाहूयात 1.2.5. What is the subtraction of complex number? Subtraction of two complex number. सुरुवातीला डेफिनेशन लिहूया. इफ z1 is equal to a plus ib and z2 is equal to c plus id, then z1 minus z2, then subtraction of these two complex numbers z1 minus z2 is equal to, what is the value of z1 is a plus ib, z1 is a plus ib, minus z2 is c plus id. आपण ऍडिशन मध्ये काय केलं होतं, ऍडिशन करताना ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय केलेलं, रिअल पार्ट्सची ऍडिशन घेतली होती प्लस इमॅजिनरी पार्ट्सची ऍडिशन घेतली होती. सेम सबट्रॅक्शन मध्ये काय करायचंय, सबट्रॅक्शन ऑफ टू रिअल पार्ट्स प्लस सबट्रॅक्शन ऑफ टू इमॅजिनरी पार्ट्स.
This is A minus C, and this is plus I into B minus D. आले का लक्षात? सबट्रॅक्शन करताना काय करायचंय, जो रिअल पार्ट आहे त्यांचं सबट्रॅक्शन घ्यायचंय सुरू पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लस आय इंटू जो इमॅजिनरी पार्ट आहे बी त्यांचं सबट्रॅक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचं बी मायनस डी. फॉर एक्झाम्पल, इफ Z1 is equal to 4 plus 3i and Z2 is equal to 2 plus I. Then Z1 minus Z2 is equal to, subtraction घ्यायची आपल्याला, Z1 is 4 plus 3i minus Z2 is 2 plus I. So subtraction is, पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय करणार आहे आपण, subtraction of two real parts plus I into subtraction of two imaginary parts. 4 minus 4 and here real part is 2. So 4 minus 2 plus I into imaginary part is in first bracket 3 minus here is 1. Okay. Then 4 minus 2 is 2 plus I into 3 minus 1 is 2. So answer is 2 plus 2I. Okay. आलं का लक्षात? 4 plus 3i minus 2 plus I. So पहिल्या ब्रॅकेट मध्ये रिअल पार्ट इज 4 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये रिअल पार्ट आहे 2. So 4 minus 2 plus I into here imaginary part is 3 and here 1. मायनस करायचं ब्रॅकेट मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. If Z1 is equal to 7 plus I, Z2 is equal to 4I, Z3 is equal to minus 3 plus 2I, Z3 is equal to minus 2 plus 3I. Then आता इथे स्केलर मल्टिप्लिकेशन पण आहे, ऍडिशन पण आहे आणि सगळं कंबाईन आहे एक्झाम्पल मध्ये. मायनस 5Z2 प्लस 2Z3 मायनस 5Z2 प्लस 2Z3. इथे सबट्रॅक्शन आहे, इथे ऍडिशन आहे, इथे काय स्केलर मल्टिप्लिकेशन, इथे स्केलर मल्टिप्लिकेशन आहे, इथे पण स्केलर मल्टिप्लिकेशन. आता आपण करूया. therefore 2, what is the value of Z1 is 7 plus I. Z1 काय आहे 7 plus I minus इथे स्क्वेअर ब्रॅकेट टाकूया 5 into Z2 is 4I plus 2 into Z3 is minus 2 plus 3I. आता ह्या 2 ने स्केलर मल्टिप्लिकेशन आहे, 2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय. 2 into 7 is 2 into 7 घेऊन पुढे नंतर आपण करूया पूर्ण आन्सर काढूया. नंतर 5 into 4I is 5 into 4 20I. Then plus 2 into this minus 2 plus 2 into 3I. स्टेप बाय स्टेप जाऊयात म्हणजे लक्षात येईल. 2 into 7 is 14 plus 2 into I is 2I minus इथे आपण राउंड ब्रॅकेट हवेत मायनस काय इथे 20I. आता इथे प्लस 2 आणि मायनस 2 प्लस 2 मायनस 2 इज मल्टिप्लिकेशन ऑफ दिस minus 4 plus minus minus. Then plus 2 into 3 6 and this is I. Therefore is 14 plus 2I. Now we multiply this bracket by minus sign. So plus 20I will get minus 20I. And this is minus minus plus 4 and this is minus plus
minus 6i. Okay. Now, what is the real number? Here 14, here 4. 14 and 4 is 18. Then this is 2i minus 20i. Minus 20 plus 2 is minus 18. Minus 18 and minus 6 is minus 18 and minus 6 is minus 24. So this is minus 24i. Okay. Now homework. If Z1 is equal to 7 plus I, Z2 is equal to 2 4I, Z3 is equal to minus 3 plus 2I. Then what is the value of 2Z1 minus 5Z2 plus 2Z3? हे तुम्ही करा. ओके. सेकंड घ्या. इफ Z1 is equal to 2 plus 3i, Z2 is equal to 3 plus 4i, then find Z1 plus Z2, Z1 minus Z2. Then find Z1 plus Z2 and Z2 minus Z. 1.2.6 multiplication of two complex numbers. Definition for that: if Z1 is equal to A plus IB and Z2 is equal to C plus ID, then multiplication Z1 into Z2 is equal to Z1 is A plus IB, Z2 is C plus ID. So is equal to मल्टिप्लिकेशन करताना काय करते ह्या ए ने ह्या पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, नंतर आरबी ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. ए इंटू सी प्लस आय डी प्लस आय बी ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. आय बी इंटू सी प्लस आय डी. सो दिस इज इक्वल टू ए ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर काय ए सी प्लस ए डी आय प्लस आय बी ने मल्टिप्लाय करायचे. आय बी सी लिहिण्यापेक्षा काय लिहूया बी सी आय, नंतर आय बी इंटू आय डी, बी डी आय इंटू आय, आय स्क्वेअर. आले लक्षात? ए नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं ए इंटू सी ए सी, ए इंटू आय डी ए डी आय प्लस आय बी इंटू सी बी सी आय, लिहिताना आय शेवटी लिहायचं. नंतर आय बी इंटू आय डी बी डी आय इंटू आय, आय स्क्वेअर. सो Z1 इंटू Z2 is equal to AC as it is here plus ADI BCI. आय काय त्याच्या दोघांमध्ये कॉमन, सो आय आपण कॉमन घेऊयात. आय काय करूयात कॉमन लिहूयात आणि इथे काय ए डी प्लस आय कॉमन घेतला काय राहील ए डी, आय कॉमन घेतला काय राहील प्लस बीसी आणि इथे काय बी डी आय स्क्वेअर. आय स्क्वेअर इज व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर? आय स्क्वेअर इज -1. So this is AC plus AD plus BCI. BD into -1 is minus BD. So for in first bracket we write AC minus BD plus AD plus BC into I. This is the multiplication of two complex number. Example आपण next lecture मध्ये घेऊया. Okay.